ठीक आहे. आता 3-1 दिवसा अगोदरचीच गोष्ट आहे. एक माझ्याकडे कस्टमर आहे पुण्याचा, त्याची मूर्ती पॅकिंग करायची होती. त्याची मूर्ती आम्ही पॅकिंग करून ठेवली. सॉरी, ठेवली नाही, विसरलो पॅकिंग करायची. तो सकाळी आला. आम्ही रात्री झोपलेलो 3:30-4ला. तो सकाळी आला त्याचंच काम करत 10 वाजता. नाही, त्याची मूर्ती पॅकिंग करायची होती, त्याची मूर्ती रेडी होती. पण तुला बार्गेनिंगचा विषय सांगतो काय. तो सकाळी आला, त्याला मूर्ती आम्ही झोपेतून उठून पॅक करून दिली. मी तोंडावर पाणी पण नाही मारलं, त्याला मूर्ती मी पॅक करून दिली ती. तो सकाळी काय म्हणतो, आमचं सगळं डन झालं होतं बरं, की तो पॅकिंगचे 300 रुपये देणार बा. 300 रुपये घेतले होते त्याचे पॅकिंगचे. 1.5 फुटाची मूर्त होती. सगळं आम्ही आणलं, फक्त पॅक करायचं बाकी होतं. सकाळी उठून त्याला पॅक करून दिलं. पॅक करून जसं मी काम संपलं, म्हटलं दादा झाली पॅकिंग, घेऊन जा. तो म्हणतो पॅकिंग झाली, किती पैसे झाले. म्हटलं 250 रुपये. म्हणजे 300च्या 250 अजून कमी केलं. म्हटलं ठीक आहे, याच्यात काही कमी नाही होणार का. सकाळी जी माझी मस्तकात गेली. म्हटलं तुला पैसे द्यायचे असेल तर दे, नाहीतर नका देऊ, तसंच घेऊन जा. तेवढं आपण बाप्पासाठी करतो. हे असे लोक बिलकुल नाही आवडत मला. तुला ते बालगणेश दाखवला ना मी, तो बसलाय. तो आता मी त्याची प्राइस ठेवली होती 9,000. त्याने किती मध्ये मागव, 5.5 पासून स्टार्टिंग करतो ते मागायची. अच्छा, तू जसं बोलला, मला एक सांग, पायाच असतं बेकार आहे याच्यामध्ये, बार्गेनिंग मध्ये, की माणसा. माझा मोठा प्रश्न आहे. हा, खरंच याचा विचार करा. खूप मोठा प्रश्न आहे. याचा जास्त करतात मला ते बघ, एकदम असलं त्यांना जास्त माहिती आहे. काही तुम्ही सांगा, बाया जास्त बार्गेनिंग करतात की माणसं? बाया. तुझं काय मत आहे? माझं मत असं आहे की कस्टमर माहिती आहे काय, म्हणजे बार्गेनिंग करणारे कस्टमर मला अगोदरच ओळखायला येतात. तर मी त्यांच्याशी जास्त बोलतच नाही. पहिली गोष्ट, एक रेट सांगितला, दादा फिक्स रेट आहे, घ्यायची असून घ्या, नका. मला सवय पडली त्या गोष्टी. आणि मी जेव्हा अगोदरची गोष्ट माहिती आहे, खूप अगोदरची, एक बाई आली माझ्याकडे. खरंच बाया जास्त बार्गेनिंग करतात. एक बाई आली माझ्याकडे. येस, बार्गेनिंग नेक्स्ट लेवल बार्गेनिंग असते. नेक्स्ट लेवल तुला सांगतो, 1.5-2 फुटाची मूर्त मी त्याला 4-1 वर्ष अगोदरची, 5-6 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. जेव्हा मी स्कूलमध्येच होतो, मी गणपती विकायचो मामांसोबत इथे, तेव्हा ती बाई आली माझ्याकडे. मी आता लहान लेकरू सारखाच ना, एकदमच लहान. ती आली, मी इथेच उभा होतो या कॉर्नरला, इथे रॅक होती तेव्हा. एक मूर्त सांगितली मी त्याला 1500 की 2000ची. त्या मॅमने मला 800 रुपयाला काहीतरी मूर्ती मागितली होती. ठीक आहे. आणि म्हणत कशी आहे, बाळा देऊन दे ना, असं डोक्यावरून हातबीत करून, काय करशील तू, लहान सकता आहे असा. आणि डायरेक्ट असं, म्हणजे तिने जवळच घेतलं मला, लेकरा बाळा देऊन दे ना. म्हटलं तिला देऊन दिलेलं बरं, नाही थोड्या वेळाने सोबत घेऊन जाईल. घरी बसून असे पण सीन झालेत माझ्यासोबत. पण बार्गेनिंग मला वाटतं यार सगळ्या गोष्टींमध्ये करावं, देवांच्या बाबतीत नाही करावं. देवामध्ये नाही करावं. आता तुम्ही त्या बाप्पाला 10 दिवस पूजणार आहे, किती भाव टाकणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये, ते तुमचं तुम्हाला माहिती. पण त्या गोष्टीमध्ये बार्गेनिंग नाही करावं. बेकार गोष्ट आहे बार्गेनिंग. कधी असं कोणतं सांगितलं नाही देवामध्ये जरी बार्गेनिंग नका करू? बोललोय बरेचदा. तुला सांगतोय का, बार्गेनिंग वरून जेवढे माझे भांडणं झाले आहेत ना, तेवढे कोणत्याच गोष्टीला घेऊन कस्टमर सोबत बोलताना फक्त बार्गेनिंग मुळे सगळे भांडणं झाले. आणि माझे बरेचसे कस्टमर त्याच्याचमुळे गेलेत की बार्गेनिंग केल्यावर डायरेक्ट मस्तकात जाते गोष्ट. वर्षावर पकडा ना. आता दिवाळी झाली ना, तुझा मॉडेल बघितलं लक्ष्मीचं नवीन केलं, तो मी डिसेंबर महिन्यात केला होता, लास्ट डिसेंबरला, लास्ट नोव्हेंबरला. तेव्हा आता जाऊन ते कास्टिंग चालू होतं. आता मला 5. त्याला मी डेकोरेशनचं जे लावलं ना सामान, पातळ त्याचं नेकलेस, मी नेकलेस 250चा आणलं तिचा. एक नेकलेस एवढं सगळं आहे तिचं, एवढं फक्त त्याचा नेकलेस 250चा आणलं. फक्त लोकांना प्रीमियमनेस द्यायला, ती गोष्ट लोकांना दाखवायला, ती लोकांना नाही समजत. म्हणजे मी त्यांच्यासाठी काय करतो त्यांना नाही समजत ती गोष्ट.